फ्रेंड्सचा जॅकेट आहे आणि जस्ट एक ऑर्डर झाली. पण ऑर्डर पाऊस सुरू आहे. काल झालेला सुरू, थांबलेला रात्री, डोंट नो परत का सुरू झाला. ठीक आहे, पावसाचा महिना आहे, पाऊस तर येईलच. आपली परी सुरुवात केले. चला निघतो आधी इकडून, पाऊस आहे जरा. पहिली कॅश ऑर्डर झाली. कॅश ऑर्डरचं मला वाटतं मी इश्यू आधी सांगितलेला. कॅश ऑर्डरचा इश्यू असा असतो का आम्हाला वीकली एक लिमिट दिलेलं असतं आणि ते लिमिट संपलं ना तर मग ऑर्डर किंवा संपायला जरी आलं ना तरी ऑर्डर्स भेटायला प्रॉब्लेम होतो. म्हणून मोस्टली ना आम्ही कॅश ऑर्डर अवॉइड करतो. क्लायंटला बोलून बघतो, कस्टमरला का प्लीज ऑनलाईन करा. काय नाही, मग हे आता अकाउंटमधून सेंड करावे लागतात. ऑप्शन्सला अकाउंटमधून सेंड करावे लागतात आणि क्लायंट नेहमी ऐकत नाही. ओके, सेकंड ऑर्डर झालं, तेच अपडेट द्यायचं होतं कसं असते काय असते. कॅश लिमिट संपली ना का प्रॉब्लेम होतो, दाखवतो आम्हाला. एंड ऑफ कसं असते, डिलिव्हर करू. हे बघा, हे कॅश लिमिट असते. आता माझी कॅश लिमिट होती 2000 रुपीज. अरे थांब रे बाबा. आणि त्याच्यातले 301 रुपये मी कॅश उचलले आहेत. सो 1697 उरली. आता ह्याच्यात कसं होतं, ही संपायला आली ना ऑर्डर्स कमी यायला सुरू होतं. कधी कधी आपल्या अकाउंटला पैसे नसतात, मग तिकडून सोय करावी लागते. चला निघतो. हे बघा परिस्थिती इंडस्ट्रियल एरियाची. जरा सगळा पाऊस पडला. हे बघा आलंच बघा काय. हे आताचं नाही, हे नेहमीच आहे. हे बघा, हे दरवर्षीचं आहे. थोडासा पाऊस पडला, पालघरला तर व्हायचंच, पालघरला कमी व्हायचं, आता तिकडे पण होते. पण एक चांगलं आहे का पालघरला कॉन्क्रीट रोड सगळे करायला घेतले आहेत आणि ऑलमोस्ट 80% कव्हर झालं आहे कॉन्क्रीट रोडने. पण इंडस्ट्रियल यांची परिस्थिती नाही सुधारणार. हे बघा ना, यांना असं वाटतं हे असंच जगायचं बिचाऱ्यांना. टॅक्सेस पण द्यायचे भरपूर गव्हर्नमेंटला आणि सुविधा पण एवढ्याच, बस लिमिटेड. आलेलो ऑर्डर द्यायला आलेलो गणेश नगरला. ही अवस्था बघितली, विचार केला, देतो तुम्हाला थोडे अपडेट. वाजल्यात आता 6:06. आलो गार्डनमध्ये. घरी बसून कंटाळा आलेला, उठलो, ब्लॅक कॉफी घेतली आणि आलो इकडे. वातावरण पण चांगलं आहे, हिरवं झालं आहे मस्त पावसामुळे. विचार केला थोडेसे राऊंड मारून घेतो. फार दिवस झाले एक्सरसाइज होत नाही आहे, त्या हिशोबात आलो आहे. इकडे या आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे मस्त. हे पण एक नवीन स्पेस आहे आता वॉकिंग करायला. सकाळी येतात लोक इकडे. जिमच्या बरोबर समोरच आहे आपल्या. कंटाळा आलेला घरी आपल्या, टी व्ही वगैरे नाही आहे ना. ॲक्च्युली झोप लवकर उठलो मी. झोप लवकर तुटली माझी. काय करू करून आलो निघून. तसं पण भव्याला घ्यायला जाणारच आहे क्लास सुटल्यानंतर. विचार केला थोडा लवकर, थोडा टाईमपास करू, एक्सरसाइज करू, वॉक करू. हे तसे फुलं. दिस आर द ओनली असं वाटते. सर फुलं, बाकी काय नाही. काहीतरी नवीन आलेलं. सुरू नाही आहे.
माउंटन सुरू नाही अजून, मे बी पावसाळ्यानंतर सुरू करणार असते. फिरत थोडं नवीन नवीन बघायला भेटते काय काय. ग्रिल बॉक्सची ऑर्डर लागलाय. ग्रिल बॉक्स वाजलं का किती, 10:38. ॲक्च्युली विषय असा झाला, विषय असा झाला, ऑफलाईन जायला विसरलो आणि प्रॉब्लेम झाला. 10 वाजता ऑफलाईन जाणार होतो, ऑफलाईन जायला विसरलो. ही ऑर्डर आहे, येतो लास्ट ऑर्डर क्लिअर मारतो आणि जातो. लेट झालं. मंदिर महादेवाचं गणेशकुंडावरचं फार दिवस झाले जाणंच नाही झालं. लांबूनच पाय पडतात. वेळ नाही भेटत आहे आणि वर्कलोड आहे. वर्कलोड आहे, आपल्याला पण आहे वर्कलोड. त्याच्यात काय सगळ्यांनाच ते आपल्याला पण आहे वर्कलोड. त्याच्यामुळे नाही भेटत आहे टाईम. सकाळी पण मी वॉकला पण येत नाही इकडे. नाही होत आहे मॅनेज सध्या तरी. काही कामं आहेत जी बॅकग्राऊंडला सुरू आहेत, त्याच्यामुळे दुसरी बाकीची कामं स्किप होतात आहेत. थोडी एडिटिंगची वगैरे कामं घेतल्यात, त्याच्यामुळे बाकीची कामं स्किप होतात आहेत. जेवणाचं काय मी तुम्हाला काल सांगितलं तसंच का मी सध्या एक्सपेरिमेंट करतो आहे माझ्या बॉडीवरती का मी रात्रीचं म्हणजे रात्री खात नाही झोपायच्या आधी, कारण की मला ब्लोटिंग व्हायची फार आणि मला झोप नाही लागायची. तर मला एकाने सजेस्ट केलं, मी काल सांगितलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यामुळे मी आज पण आता जेवणार नाही आहे. तसं पण 11 वाजले. पालघरला 11 वाजता मोजके रेस्टॉरंट सोडून कुठे काय भेटत नाही आणि ते मोजके रेस्टॉरंट मग त्यांच्या मनमर्जीप्रमाणे रेट्स घेतात, जे आपल्याला परवडण्यासारखे नसतात. तर चला, असो आजचा दिवस ठीक केला. आय होप उद्याचा दिवस चांगला जाऊ. भाव्याला पण भेटता नाही आला मलाच. आज एवढं काम होतं, बाकीचं पण काम होतं, त्याच्यामुळे तिला पण भेटता नाही आला. बॅड लक, माझा बॅड लक. तर चला, आवाला ब्लॉग आता आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत